नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीबाबत एक थोडंसं चांगलं अपडेट आहे. तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. राज्य सरकारने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजना, त्यामध्ये जे सरकारने जाहीर केलं होतं की जे थकीत कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 2 लाख रुपयापर्यंत कर्जमाफी आणि जे रेग्युलर शेतकरी आहेत, रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत त्यांच्यासाठी 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येईल असं सरकारनं जाहीर केलं होतं. परंतु नंतर जे सरकारनं माननीय श्री परदेशी साहेब आहे यांच्या अध्यक्षतेखाली जी अभ्यासगट समिती स्थापन केली होती, त्या अभ्यासगट समितीचा अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणे अपेक्षित होतं. परंतु काही कारणामुळे तो जो अहवाल आहे तो थोडासा लांबला आणि तो आता एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे ते अहवाल सादर झाला. अहवाल सादर होणे हा खूप महत्त्वाचा होता, कारण अहवाल सादर झाला म्हणजे आता शेतकरी कर्जमाफीची जी अपेक्षा आहे ती अपेक्षा आता वाढलेली आहे. कारण जोपर्यंत अहवाल येणार नव्हता तोपर्यंत कर्जमाफी होणार किंवा नाही हे मध्यंतरी लटकलेलं होतं. आता अहवाल सादर झालेला आहे. आता हा जो अहवाल सादर झाला, आता हा जी मंत्रिमंडळाची येणारी बैठक राहील, या मंत्रिमंडळाच्या येणाऱ्या बैठकीमध्ये हा जो अहवाल ठेवण्यात येईल, या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये या अहवालावरती चर्चा होईल. अहवालावरती चर्चा झाल्यानंतर याला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात येईल आणि त्यानंतर त्यावरती GR पारित होईल. GR निघाल्यानंतर आपल्याला स्पष्ट क्लिअरली कळेल की नेमके त्यामध्ये अटी पात्रता काय असणार, कोणते शेतकरी त्यामध्ये बसणार, कोणते शेतकरी नाही बसणार. तर आता आपल्याला जे आहे तर आता वाट बघूया. जे सरकारचं जे मंत्रिमंडळाची येणारी बैठक असेल त्या बैठकीची आता आपल्याला वाट पाहावी लागेल की त्या बैठकीनंतर काय निर्णय होते आणि जो काही निर्णय होईल त्यानंतर कर्जमाफीचा तो कितपत शेतकऱ्यासाठी योग्य असेल किंवा कोणकोणते शेतकरी त्यामध्ये पात्र असणार आहेत. तर कर्जमाफीबाबतचा येणारा अपडेट वेळोवेळी आपण आपल्या चॅनलवरती घेत राहणार आहोत. त्यासाठी तुम्ही चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, तिथे देखील आम्हाला जॉईन करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला वेळोवेळी महत्त्वाचे अपडेट हे मिळत राहतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.